तिथून आई आपल्या मुलीला उद्देशून बोलत आहे की ती जेव्हा सासरी जाईल त्यावेळेस तिने कशा प्रकारचं तिचं वर्तन असलं पाहिजे. आपल्या मुलीला ती स्वतःची शिकवण या कवितेमार्फत देत आहे. तर कवितेचं नाव आहे माया. आता जाणार बाळा तू सासरी, आपल्या कुटुंबाला सांभाळ ग, नको करू तू माहेर माहेर ग. आई वडिलांना नको विसरूस ग, नणंद आणि जावेशिवाय बहिणीप्रमाणे वागावे, दीर आणि भाच्याशिवाय भावाप्रमाणे वागावे. नाही रोकल खोट मारा बाळ ग, आपल्या कुटुंबाला सांभाळ ग, नको करू तू माहेर माहेर ग. आई वडिलांना नको विसरूस ग, पतीच्या आज्ञेत राहावे बाई, हीच मनुष्याची पुण्याई. 16 वर्षाची झाली तेव्हा केली लग्नाची घाई. नाही रोकल खोटं बाळ माझं ग, आपल्या कुटुंबाला सांभाळ ग, नको करू माहेर माहेर ग. आपल्या वडिलांना नको